आता समजा माझ्यासारख्या मुलाला स्टार्ट करायची स्वामी भक्ती, मग मी कशी स्टार्ट करू आणि कधीपासून स्टार्ट असं करायचं? होतं की आता स्वामी हे कधी आपल्याला डायरेक्ट येऊन स्वतः तर कधी सांगत नाहीत, हा हा या मला भक्ती करा, मला हा, नमस्कार का. हे इनडिरेक्ट दुसऱ्या कोणाकडून तर हे सुचतं. हा, कुणीतरी आपल्याला नेतं, कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण जातो, त्यांचं ते ऐकतो आणि मग आपल्याला खूप छान वाटतं, आपल्याला भक्ती करावीशी वाटते आणि आपण तिथपर्यंत पोहोचतो. ह्याच्या मागचं दुसरं बी एक कारण तुम्हाला सांगतो की जो आत्ताचा सध्या स्वामींची भक्ती करतो किंवा जो स्वामी भक्त असतो किंवा ज्यांचं त्यांना वेळ लागतं, ऍक्च्युअल खरं हे त्यांचं पूर्वजन्मातलं काहीतरी असतं, त्यांची ती भक्ती असते आणि ते आता पुढं चालू राहत असते. पूर्वजन्मीमध्ये त्यांची स्वामींच्या बद्दल श्रद्धा भक्ती जे काय असेल तीच आता पुढं कंटिन्यू होत असते. किंवा आपल्या जीवनामध्ये त्यांचं अस्तित्व अशा काय गोष्टीसाठी असतं की काय गोष्टी घडणाऱ्या असतात, वाईट असतील चांगले असतील, त्याला बळ देण्यासाठी ते आपल्या आयुष्यामध्ये आलेले असतात. संकटांना तुम्हाला सामोरं जाण्याची ताकद द्यायला ते आपल्या आयुष्यामध्ये आलेले असतात. किंवा अगदी एखादा आनंद तुम्हाला मिळावा ह्या गोष्टीसाठी ते आलेले असतात. अशा प्रकारे स्वामी आपल्या आयुष्यात येतात आणि ते नकळत येतात. कधीच कुणाला कळत नाही स्वामी आपल्या आयुष्यात कधी आले. तुम्ही कधीतरी एखादा कार्यक्रमला जाता, तिथं प्रसाद घेता आणि तुम्हाला वेळ लागतं स्वामींचं, मग तुम्ही दुसऱ्या वेळेस जाता, तिसऱ्या, मग ते तुम्हाला वेळ लागतं स्वामींचं.